राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय तर विदर्भात मुसळधार पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय। मागील 24 तासात गडचिरोली जिल्ह्यात 240 मिलीमीटर पाऊस झालाय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 210 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड आणि हिंगणा तालुक्यातही 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अमरावती, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट तर चंद्रपूर, वर्धा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तसंच विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे। तर विदर्भात सध्या पावसाची नेमकी काय स्थिती आहे आपल्याला जाणून घ्यायची आहे। अमरावतीमधून आपले प्रतिनिधी प्रणय निर्बाण आपल्या सोबत जोडले गेले तर बुलढाण्यामधून संजय महाजन आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण अमरावतीमध्ये जाऊयात। प्रणय, सध्या काय स्थिती आहे? कारण आपण पाहतोय काल अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली होती। पाऊस कसा आहे आणि सखल भागामध्ये पाणी ओसरलंय की नाही? नक्की माधवी, काल सायंकाळच्या सुमारास जे सखल भागामध्ये पाऊस होता तो ओसरला होता, परंतु रात्री परत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि याचा जीवनावर सुद्धा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला परत सुरुवात झालेली आहे आणि अमरावती जिल्ह्यातील नांदगाव, खंडेश्वर या तालुक्यामध्ये तर ढगफोटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळते। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी एका मंगल कार्यालयामध्ये प्रशासनाकडून हलवण्यात आलेले आहे। त्यांची राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। परंतु अनेकांच्या घरामध्ये नांदगाव, खंडेश्वर तालुक्यामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे मोर्शी तालुक्यामुळे अनेक संत्रा बागांमध्ये जे पाणी आहे ते साचलेले, त्यामुळे संत्रा पिकाचं सुद्धा नुकसान झाले। तर मेळघाटमध्ये तर पावसाने हाहाकार माजवलेला अधिक जे सिपना नदी आहे त्याला पूर आल्यामुळे 20 ते 25 गावांचा जो मुख्यालयाशी संपर्क होता तो तुटलेला होता। त्यामुळे जवळपास काल दिवसभर सायंकाळपर्यंत हीच परिस्थिती होती आणि आता परत रात्री मुसळधार पाऊस सुरू झाल्याने आणि अजूनही पाऊस सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू आहे। कुठे तुरळक ठिकाणी रिमझिम आहे तर कुठे मध्यम स्वरूपाच्या। अमरावती शहरामध्ये आता थोड्या वेळापूर्वी परत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि या माझ्या पाठीमागे दृश्य जर पाहिलं तर हा अमरावती शहराचा राजापेठमधील जो अंडरपास बायपास आहे रेल्वेचा तो आहे आणि या दृश्यामध्ये आपण पाहिलं तर जवळपास घुटण्या एवढं पाणी या ठिकाणी, तरीसुद्धा नागरिक जीवाची पर्वा न करता या ठिकाणी जात आहे। महानगरपालिकेचे 2 कर्मचारी या ठिकाणी आता आलेले आहे की इथून दुचाकी चालक जो आहे तो येऊ नये, कारण शेवटी जीवाची पर्वा न करता नागरिक या ठिकाणी प्रवास करतात। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा ABP माझ्याकडून मी आवाहन करतो, ज्या ठिकाणी सुरक्षित असेल तरच वाहन चालवा, अन्यथा मार्ग बदलून सुरक्षित स्थळी जा, असं सुद्धा आपण आवाहन करूया। माधवी, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.